नमस्कार मित्रांनो, माहितीचा दिवा या आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांकडून आम्हाला एकच प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा पैसा का आला नाही? आधी दर महिन्याला पैसे येत होते, पण आता बंद का झाले? माझं नाव योजनेत असूनही लाभ का थांबला? मित्रांनो, जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण 4 जानेवारीच्या नवीन अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ का बंद झाला, कोणत्या महिलांचा लाभ थांबवण्यात आला आणि तो पुन्हा कसा सुरू करता येईल याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी स्पष्ट सांगतो मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. पण काही महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे आणि यामागे महत्त्वाची कारणे आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे. मित्रांनो, सरकारकडून आलेल्या नवीन अपडेटनुसार ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ॲक्टिव्ह नाही, अशा महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवण्यात आला आहे. बऱ्याच महिलांना वाटतं की आधी पैसे आले होते, मग आता का नाही? मित्रांनो, आधी काही खात्यांमध्ये मॅन्युअल पद्धतीने पैसे गेले, पण आता पूर्णपणे डीबीटी प्रणाली लागू करण्यात आली आहे. 2 बँक खाते बंद किंवा निष्क्रिय इनॅक्टिव्ह असणे काही महिलांची बँक खाती, दीर्घकाळ व्यवहार न केल्यामुळे, केवायसी पूर्ण नसल्यामुळे, खाते बंद डॉर्मंट झाल्यामुळे, सरकारकडून पैसे स्वीकारू शकत नाहीत, अशा खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर फेल होतात आणि त्यामुळे पुढचा हप्ता थांबतो. 3. चुकीची माहिती रॉंग डिटेल्स. मित्रांनो, अनेक महिलांनी अर्ज करताना आधार क्रमांक चुकीचा, बँक खाते क्रमांक चुकीचा, IFSC कोड चुकलेला, नावात स्पेलिंग मिस्टेक अशी माहिती दिली आहे. त्यामुळे पैसे सरकारकडून पाठवले जातात, पण खात्यात जमा होत नाहीत. 4. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला. नवीन अपडेटनुसार ज्या महिला सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात आहेत किंवा स्वतः सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ पात्र ठरत नाही. अशा महिलांचा लाभ तपासणीनंतर बंद करण्यात आला आहे. 5. उत्पन्न मर्यादा ओलांडलेली असणे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची एक मर्यादा आहे. जर तपासणीत असं आढळलं की उत्पन्न जास्त आहे, चुकीची माहिती दिली आहे, तर लाभ तात्काळ बंद केला जातो. 6. डुप्लिकेट अर्ज डुप्लिकेट ॲप्लिकेशन. काही महिलांनी 2 वेळा अर्ज केला, 2 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर अर्ज केला, एकाच आधारवर 2 अर्ज केले. अशा प्रकरणांमध्ये सिस्टमने डुप्लिकेट अर्ज ओळखले आणि लाभ थांबवला. 7. केवायसी अपडेट न केलेली असणे. मित्रांनो, 4 जानेवारीच्या अपडेटनुसार बँक केवायसी आधार, केवायसी मोबाईल नंबर अपडेट ही सर्व माहिती अपडेट असणं बंधनकारक आहे. केवायसी अपूर्ण असल्यास पैसे थेट थांबवले जात आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लाभ बंद झाला असेल तर काय करायचं? चिंता करू नका, सरकारने यावर उपाय दिले आहेत. उपाय 1. आधार बँक लिंक तपासणी. बँकेत जाऊन आधार लिंक आहे का तपासा. डीबीटी ॲक्टिव्ही का खात्री करा. उपाय 2. केवायसी पूर्ण करा. आधार केवायसी, बँक केवायसी, मोबाईल नंबर अपडेट हे सर्व तात्काळ पूर्ण करा. उपाय 3. ग्रामपंचायत CSC सेंटर. तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा CSC सेंटर इथे जाऊन तक्रार नोंदवा. उपाय 4. अधिकृत पोर्टलवर माहिती अपडेट. सरकार लवकरच चुकीची माहिती सुधारण्यासाठी स्वतंत्र अपडेट लिंक देणार आहे. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, हा लाभ कायमचा बंद केलेला नाही. त्रुटी दुरुस्त केल्यावर पुढील हप्ता पुन्हा सुरू होईल आणि काही प्रकरणांमध्ये थकीत पैसेही मिळू शकतात. शेवटची विनंती. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू महिलांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एक शेअर एखाद्या बहिणीचा हक्क परत मिळवून देऊ शकतो.